हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना. तर आज थोडंसं चमचमीत खायची इच्छा होती म्हणून म्हटलं चला आज जराशी शेवभाजी बनवूया आणि ती पण अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी शेवभाजी बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी सर्वात प्रथम इथे घेतलेला कांदा आहे आणि हा कांदा आपल्याला चॉपरमधून बारीक करून घ्यायचा, एकदम बारीक. तर हाच कांदा तुम्ही किसणीने किसून घेतला तरीही चालेल, कारण आपण जेवढा बारीक कट करू तेवढा बारीक होत नाही. तर याचमध्ये केलं तर तो खूप छान असा बारीक बारीक होतो. हे पहा, खूप छान असा मस्त एकदम बारीक कांदा झालेला आहे. जर एवढा बारीक तुमच्याकडनं नसेल होत तर तुम्ही तो किसणीने किसूनही घेऊ शकता. तर इथे बघा, मी एका कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं. आता शेवभाजी म्हटलं की थोडं तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतंच, म्हणून थोडंसं जास्त तेल टाकलं होतं मी. तर या तेलात टाकलेली आहे मोहरी, थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकलेला आहे. पहा, एकदम बारीक झालेला आहे कांदा. आता हा कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि कांदा जितका बारीक असेल ना तितकाच तो पटकन शिजतो किंवा फ्राय होतो. छान असा पटकन, जास्त वेळ लागत नाही. हे पहा, आता यातच टाकण्यात आपण एक 3 ते 4 कढीपत्त्याची पानं. आता छानपैकी आपल्याला हे मिळून घ्यायचे आणि छानपैकी असं परतूनही घ्यायचं. आता यात टाकणार आहे मी जी एक गोष्ट की त्यामुळे जी ही शेवभाजी आहे ती एकदम एकजीव होईल आणि मिळून येईल. तर त्यासाठी इथे एक टाकलेला आहे मी, 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे आणि ते त्या तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे बेसन परतल्यानंतर आपल्याला कांदा आणि हे जे बेसन आहे ते एकजीव करून घ्यायचे. आता बेसन टाकायचं कारण म्हणजे ही भाजी मिळून येण्यासाठी आणि थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपण हे बेसन यात टाकलेलं आहे. हे पहा, छानपैकी आता हे परतून झालेलं आहे. वासही खूप सुंदर येतोय. आता हे पटकन शिजावं म्हणून यात टाकलं आहे थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कारण असं म्हणतात मीठ टाकल्यानंतर कांदा हा पटकन शिजतो. आता यातच टाकणार आहे मी छोटे छोटे 2 टोमॅटो घेतले होते, त्याची प्युरी करून टाकलेली आहे आणि हे टोमॅटो कच्चेच होते, ते भाजून वगैरे घेतले नाहीये. कच्चे टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. पहा, मी मिक्सरमध्ये एकदम बारीक केलेले आहे. ही पण आपल्याला एकदम अशी छान तेल सुटस्ते पण आपल्याला परतून घ्यायची. हे बघा, जेव्हा कढईने अशी बुडबुड येतात ना तेव्हा समजायचं की आपला जो मसाला आहे ना तो छानपैकी परतायला लागलेला. बघा, साईडने तेल सुटायला लागलेलं आहे छानपैकी. आता हा परतलेला आहे. आता यातच टाकणार आहोत आपण मसाले, जे काही आपल्याकडे अवेलेबल आहेत घरगुती मसाले, तेच आपल्याला आता ॲड करायचे आहेत. त्यात सर्वात प्रथम टाकलेले आहे हळद, लाल तिखट, घरी बनवलेला आपला काळा मसाला, आता हे जेव्हा आपण, आणि हा थोडासा टाकलेला आहे किचन किंग मसाला. आता हे छानपैकी आपल्याला परत एकजीव करून परतून घ्यायचंय. आता याच्यामध्ये काय आहे, बेसन टाकल्यामुळे कदाचित खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून एक थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला मसाला हा परतायला लागलेला आहे, ते सुटायला लागलेलं आहे. त्यात टाकणार आहे आता मी कसुरी मेथी. कसुरी मेथीने या भाजीला एक टेस्ट अशी वेगळीच येते. दिसायला खूप सुंदर दिसते, वासही छान येतो आणि खायला तर अप्रतिमच लागते. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल. कसुरी मेथीऐवजी तुम्ही कट केलेली बारीक कोथिंबीरही टाकू शकता. आता यात आपल्याला थोडंसंच पाणी टाकून हे एक 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचंय. आता हे
हे बघा 1-3 मिनिटांनी बघा मसाला कसं छान तेल वगैरे छान सुटलेला आहे, वास पण खूप मस्त येतोय। तर आता आपला हा मसाला छानपैकी असा शिजलेला आहे। आता यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं, आपल्याला गार पाणी टाकायचं नाही आणि जेवढं आपल्याला क्वांटिटी हवी आहे तेवढंच पाणी त्यात ऍड करायचंय। हे पहा, कारण जर तुम्ही कमी पाणी टाकलं जेव्हा तुम्ही त्यात शेव टाकाल तेव्हा ती भाजी एकदम घट्ट होईल। जर तुम्हाला थोडीशी नॉर्मल पाणी टाकून तुम्ही ही भाजी करू शकता, जेवढं तुम्हाला क्वांटिटी हवी आहे, जेवढी पातळ हवी आहे किंवा जेवढी घट्ट हवी तेवढंच पाणी तुम्ही त्यात ऍड करायचंय। हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे, कलरही सुंदर आला आणि वासही खूप छान आलेला आहे। तर आता आपण हे 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता झाकून ठेवल्यानंतर बघा अशी छानपैकी उकळी आलेली आहे, साईडला पूर्ण तेल असं सुटलेलं आहे पायाला। अशी उकळी आल्यानंतर आता यात टाकायची आहे आपल्याला ती शेव। आता आपण यात मीठ थोडंच टाकलेलं आहे, कारण शेव मध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं म्हणून आपण मीठ थोडंसं टाकलेलं आहे। आता यात टाकलेली आहे मी शेव टाकलेली आहे। शेव मध्ये पण 2 प्रकार असतात, ही जी आहे ती येलो कलरची शेव आहे आणि जी एक रेड वाली मिळते ती खूप तिखट असते, म्हणून मी ही शेव करते, कारण आपल्या मुलांना खायचं असतं म्हणून थोडंसं कमी तिखट। तर आता हे पहा ती शेव पण आपल्याला जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तेवढी शेव त्यात ऍड करायची आहे। आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। हे बघा किती सुंदर दिसते, दिसायला सुंदर आणि खायला तर एकच नंबर। आता यावर आपण ठेवणार झाकण। आता गॅस बंद करून आपण याच्यावर ठेवलेलं आहे झाकण। 1-2 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला, ती शेव आपोआप त्याच्यामध्ये एकजीव होऊन मिक्स होऊन जाते। आता मी याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे। तर आता आपली शेव भाजी खाण्यासाठी तयार आहे। पाहू शकता किती सुंदर दिसते। हे बघा थिकनेस पण आपण छान आलेला आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आणि ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, तांदळाची भाकरी, पुरी कशासोबतही छानपैकी खाऊ शकता आणि भाताबरोबर तर ती एकच नंबर लागते। तर पाहू शकता इथे तुम्ही किती सुंदर दिसते। तर इथे घेतलेला आहे मी भात घेतलेला आहे, चपाती, कांदा आणि लिंबू। तर खूप छान टेस्टला झालेली आहे भाजी, नक्की करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल आणि मुलं तर आवडीने खातात। अगदी मिसळपाव म्हणून सुद्धाही खाऊ शकता तुम्ही, पावाबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते। तर कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।